तुरीवरील वांज रोगाची माहिती आपण आज पाहणार आहोत आणि हा रोग कशामुळे पसरतो याची पण माहिती आपण घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण तुरीचं शेत पाहतो त्यावेळेस काही झाडाला फुलं लागलेली असतात, काही झाडाला शेंगा लागलेल्या असतात, पण काही झाडं एकदम हिरवीगार तशीच उभी असतात. ती झाडं काही एकटी दुकटी असतात, काही समूहाने असतात. आणि अशी जी झाडं हिरवीगार झाडं असतात त्याच्यावर आपल्याला शेंगा आणि फुलं दिसत नाहीत. अशा तुरीला आपण वांज रोग म्हणतो. वांज याच्यामुळे म्हणतो की त्याला काही फुलं लागत नाहीत, शेंगा लागत नाहीत, म्हणून त्याला आपण वांज रोग म्हणतो. आणि हा जो वांज रोग आहे तो एका प्रकारच्या विषाणूमुळे होत असतो. या रोगाला इंग्रजीमध्ये पिजन पी स्टरिलिटी मोझाईक असं नाव आहे. आणि हा जो रोग पसरतो तो इरिडोफाइट माइट्स या कोळीमुळं पसरतो. आणि हा जो कोळी आहे तो या वांज रोगाचे जे विषाणू आहेत ते रोगट झाडामधून चांगल्या झाडामध्ये पसरण्याचं काम करत असतो. आपल्याला माहिती आहे की एकदा विषाणू झाडामध्ये आल्यानंतर, रोगग्रस्त झाड झाल्यानंतर त्याला कुठलंही औषध नसतं मारण्यासाठी त्या विषाणूला. फक्त काळजी अशी घ्यावी लागते की एका रोगट झाडापासून ते विषाणू दुसऱ्या निरोगी झाडामध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. तर असा हा इरिडोफाइट माइट्स जो वांज रोग पसरतो त्याची आपण ओळख करून घेऊया प्रथम. हा जो कोळी आहे तो अतिशय सूक्ष्म आहे, तो आपल्या डोळ्याने दिसत नाही, त्याला मायक्रोस्कोप खालीच पाहावं लागतं. त्याची जर लांबी तुम्ही पाहिली तर ती फक्त 0.20 मिलीमीटर एवढीच आहे. शरीर याचं अरुंद असतं, काही ठिकाणी ते पांढरट कलर असतो त्याचा, काही ठिकाणी पिवळ्या रंगाचे पण माइट्स आपल्याला ते दिसून येतात. आणि याला पायाच्या 2 जोड्या असतात. आणि याचं जे वास्तव्य असतं ते तुरीच्या ज्या पानं आहेत या पानाच्या खालच्या बाजूला राहून ते तिथं रस शोषण करत असतात आणि आपली उपजीविका भागवत असतात. आणि सुरुवातीला हे जे इरिडोफाइट माईट आहेत ते तुरीच्या कोवळ्या शेंगावर आपले अंडे घालतात. नंतर अंड्यामधून पिलं निघतात, पिलानंतर त्याचे प्रौढ होतात आणि याचा जीवनक्रम जो आहे ते साधारणतः 2 आठवड्यामध्ये पूर्ण होत असतो. आता जो वांज रोग आहे या कोळ्याच्या मार्फत कसा पसरला जातो याची पण आपण माहिती घेऊ. काय होतं, हे जे कोळी आहेत ते तुरीच्या पानातील रस आणि त्याची हरित लवंग हे त्याच्या सोंडेनं शोषून घेत असतात. आणि ज्यावेळेस हे माइट्स आहेत किंवा कोळी आहेत जिथं रोगग्रस्त झाडं आहेत, म्हणजे जिथं वांज रोग आहे तिथला ज्यावेळेस ते रस शोषण करतात त्यावेळेस त्याच्या सोंडेमध्ये त्या पानातला रस पण येतो, हरित लवंग पण येतात आणि विषाणू पण येतात. आणि त्यानंतर हा कोळी ज्यावेळेस निरोगी झाडामध्ये जाऊन रस शोषून करू लागतो त्यावेळेस त्याच्या सोंडेमध्ये राहिलेले विषाणू त्या निरोगी झाडामध्ये जातात आणि पसरतात, म्हणजे त्याचा प्रसार होतो. म्हणजे एका रोगग्रस्त वाण झाडातून असलेले विषाणू निरोगी झाडामध्ये या कोळ्यामार्फत पसरतात. आणि शास्त्र असं सांगतं की एका झाडावर जर 5 इरिडोफाइट माइट असतील तर त्याची जी क्षमता आहे ते पूर्ण झाड वांज करण्याचं क्षमता या कोळ्यामध्ये आहे. आणि ही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कसे जातात हे तर अतिसूक्ष्म असतात, परंतु ज्यावेळेस वारा येतो त्या वाऱ्याच्या साहाय्यानं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ही कोळी जात असतात. साधारणतः 500 मीटरपर्यंत या वाऱ्यामुळं या कोळ्याचा प्रवास होतो. आता यांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण कोणतं आहे तर साधारणतः कमाल जे तापमान आहे ते 25 ते 30 अंश सेल्सिअस आणि किमान म्हणजे कमीत कमी तापमान जे आहे ते 10 ते 15 अंश सेल्सिअस. आणि जास्त आर्द्रता, जास्त पाऊस जर असेल तर या कोळ्याचं प्रमाण जे आहे ते निसर्गामध्ये वाढत असतं. आणि उन्हाळ्यात आपोआप बांधावर शेतामध्ये जे उगवलेले तुरीची रोपं असतात किंवा कोणी खोडवा ठेवला असेल तर त्याच्यावर सुद्धा हे
ज्यावेळेस तूर नसते शेतामध्ये त्यावेळेस हे आपले तग धरून आणण्याचं काम करत असतात. आता हा वांज रोग आहे, हा वांज रोग ओळखायचा कसा, त्याची लक्षणं काय आहेत याची पण आपण माहिती घेऊ. तर ज्यावेळेस वांज रोग होतो तुरीला त्यावेळेस त्याचं पहिलं लक्षण आहे त्याची वाढ खुंटलेली असते, झाड खुजं राहतं म्हणजे त्याची वाढ होत नाही आणि फांद्याची सुद्धा वाढ त्याची होत नाही. वांज रोग झाल्यानंतर पानाचा आकार अनियमित होतो, वेडावाकडा होतो, पाने पोपटी आकाराची पडतात आणि पानावर जर तुम्ही निरीक्षण केलं जवळून तर गोलाकार पिवळे टिपके किंवा पिवळसर हिरवसर चट्टे हे पानावर आपल्याला दिसून येतात. आणि या वांजरोगाची जर लागण लवकर झाली म्हणजे रोप अवस्थेत जर झाली तर प्रथम तेलकट पिवळे डाग पानावर पडतात, पानं आकसून जातात, लहान होतात आणि फांद्यावरील 2 पेऱ्याचं अंतर कमी होतं आणि त्याच्यावर जोराने फुटवे फुटतात आणि वाढ खुंटत जाते. असा जो वांजरोग ज्या झाडाला झाला आहे त्याला फुलं किंवा शेंगा लागत नाहीत, झुडपासारखी वाढ होते आणि शेवटपर्यंत ही झाडं हिरवी राहतात, शेवटपर्यंत त्याला फुलं आणि शेंगा लागत नाहीत. आणि काही ठिकाणी असंही दिसतं की काही एका झाडावर अर्ध्या भागामध्ये शेंगा आहेत, फुलं आहेत आणि अर्धा भाग मात्र एकदम हिरवागार आहे, म्हणजे तो वांजरोग आहे. अशा वेळेस आपण त्याला अर्ध वांजरोग म्हणतो. आणि हा जो वांजरोग आहे तो रोप अवस्थेपासून शेवट काढणीपर्यंत कोणत्याही अवस्थेमध्ये तो तुरीवर येऊ शकतो किंवा त्याची लागण होऊ शकते. आता हा वांजरोगाची आपण लक्षणं पाहिली तर आपण त्याचं आता हे कंट्रोल कसं करायचं, हे व्यवस्थापन कसं करायचं हे पाहू. पहिलं मी तुम्हाला सांगितलं आहे की एकदा विषाणूची लागण पिकामध्ये झाल्यानंतर, रोग झाल्यानंतर हे विषाणूला मारणारी कुठलीही औषधं सध्या बाजारामध्ये प्राप्त नाहीत. परंतु विषाणूचं एक लक्षण असतं की हे विषाणू कुठल्या तरी माध्यमातून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतात. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की विषाणूचा प्रसार हा या इरिडोफाईट माइट्समुळे होत असतो आणि तो रोगग्रस्त झाडावरून वाऱ्याच्या साह्यानं दुसऱ्या झाडावर, निरोगी झाडावर जात असतो. मग हे जे प्रसार करणारे जे घटक आहेत याचंच आपल्याला व्यवस्थापन करावं लागतं, म्हणजे आपल्याला ह्या विषाणूचा प्रसार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होत नाही. तर पहिलं सर्वात महत्त्वाचं घटक आहे की खोडवा घेऊ नये. काय होतं, जर खोडवा जर घेतलं तर आधीच 6 महिन्याचं पीक तूर आहे, त्यानंतर पुन्हा आणखी शेतामध्ये 6 महिने राहणार, म्हणजे त्याला खाद्य नियमित मिळणार आणि पुढच्या वेळेस खरीपामध्ये ज्यावेळेस तूर लावू त्यावेळेस त्याला परत तो त्या तुरीवर येणार. त्यामुळं खोडवा हा तुरीचा घ्यायचा नाही, हे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला, कृषी विभागाने आपल्याला सतत ते सांगण्यामागचं कारण ते हेच आहे. बऱ्याचदा काय होतं की पाठीमागच्या तुरीमधून कुठं बांधावर, कुठं शेतामध्ये तुरी उगवत असतात किंवा मागच्या हंगामातली जी ह्या तुरी ज्या उगवल्या असतात रोपं ते दिसताच उपटून टाकणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांचं जे खाद्य आहे ते खाद्य मिळणार नाही याची आपल्याला तजवीज करावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचा व्यवस्थापनाचा घटक म्हणजे काही वाण तुरीचे हे वांज प्रतिबंधक आहेत, म्हणजे हे जर वाण लावले तर त्या तुरीवर वांज रोग येत नाही, सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मग असे जे तुरीचे वाण कोणते आहेत तर आपल्याला माहिती आहे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचं जे बदनापूरला कडधान्य संशोधन केंद्र आहे, कृषी संशोधन केंद्र आहे, या कृषी संशोधन केंद्रानं हे वांज प्रतिबंधक तुरीचे फार चांगले वाण प्रसिद्ध केले आहेत आणि शेतकऱ्यामध्ये ते चांगले पॉप्युलर पण आहेत. त्यामध्ये पहिला वाण आहे की BSMR 853 आणि दुसरा वाण आहे BSMR 736. आता BSMR हे नाव दिलं म्हणजे काय दिले नाव ह्यांनी, बदनापूर स्टरिलिटी मोझाईक रेजिस्टंट, म्हणजे हा जो स्टरिलिटी मोझाईक आहे म्हणजे जो वांज रोग आहे त्याला प्रतिबंध करणारं हे वाण आहे. बदनापूर स्टरिलिटी मोझाईक व्हायरस हे 853 आणि 736. आता अलीकडच्या काळात जे वाण पाहिले तर त्यामध्ये BDN 711 अत्यंत चांगला वाण आहे. जिथं हलकी जमीन आहे, थोडं कोरडवाहू जमीन आहे, 711चे रिझल्ट फार चांगले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा वाण आता प्रसिद्ध झालेला आहे. त्याचं उत्पन्न पण चांगलं मिळतं आहे आणि कमी कालावधीमध्ये निर्माण होणारा वाण आहे. त्यानंतर BDN 716
हा पण अलीकडच्या काळामधला वाण आहे, त्याच्यावर पण वांज रोग येत नाही. आणि जिथं बागायत क्षेत्र आहे, काळी जमीन आहे, यासाठी पण एक थोडा BDN 711पेक्षा 10-15 दिवस उशिरा येणारा वाण जो आहे तो BDN 1341, त्याला गोदावरी या नावाने पण संबोधलं जातं. हे वाण जर आपण लावले तर निश्चितपणे तुमच्या तुरीवर वांज रोग येणार नाही. दुसरं आणखी व्यवस्थापनाचं एक सूत्र असतं की ज्या वाणावर वांज रोग लवकर येतो असे वाण लावले नाही पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की कर्नाटकाच्या आजूबाजूच्या इतर राज्याच्या जिल्ह्यामध्ये मारुती नावाचा एक वाण तुरीचा प्रसिद्ध आहे. त्याला IPC 8863 या नावानं पण ओळखलं जातं. हा जो वाण आहे हा वांज रोगाला सहज बळी पडतो, सहज. त्यामुळं या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी घेतली नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस रोगग्रस्त झाडं दिसतात ती नष्ट केली पाहिजे. त्याचं कारण म्हणजे रोगग्रस्त झाडातून निरोगी झाडामध्ये या विषाणूचा प्रसार होणार नाही. परंतु बऱ्याचदा काय होतं की शेतकरी हिरवं झाड बाकीचे शेंगावर आलेली तुरीच्या कापणी जरी झाली तरी ही हिरवी झाडे तशीच शेतात उभ्या असतात. म्हणजे त्याला खाद्य नियमित मिळत असतं या विषाणूला. त्यामुळे ज्या वेळेस दिसेल ते रोपावस्थेत दिसो, फलाच्या वेळेस ते दिसो, कोणत्या पक्वावस्थेत दिसो, हे जे वांज झालेले झाडं आहेत ते कापून नष्ट केले पाहिजेत. म्हणजे त्याचा जी विषाणू आहे तो नष्ट होईल. त्यानंतर आपल्याला तुरीवर ढालकिडे म्हणजे लेडी बर्ड बिटल आणि काही दुसऱ्या प्रकारचे कोळी पण दिसतात. हे दोन्ही किडी या मित्र किडी आहेत. हे इरिडोफाइट माइटचे जे अंडे आहेत, पिलं आहेत, याच्यावर आपली उपजीविका करत असतात. म्हणजे ते आपल्या फायद्याचं आहे. दुसरं व्यवस्थापनाचं सूत्र आहे रासायनिक कीड नियंत्रण किंवा रासायनिक व्यवस्थापन. यामध्ये रासायनिक औषधाचा आपल्याला वापर करता येतो आणि साधारणतः प्रतिबंधात्मक म्हणून हे उपाय, रासायनिक उपाय फवारणीचे करावे लागतात. प्रतिबंध यासाठी म्हणतो की जर एखाद्या झाडावर जर विषाणू मुळे वांज रोग झाला असेल तो इतर चांगल्या झाडावर पसरू नये म्हणून औषधाची फवारणी करणे, म्हणजे प्रतिबंध करणे पसरण्यासाठी. किंवा ज्या झाडावर आहेत ते इरिडोफाइट माइट्स आहेत ते औषधानं मरून जातील, प्रसार होणार नाही. म्हणजे हे जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते साधारणतः तूर लागवडीनंतर 20 ते 40 दिवसापासून सुरू करायला पाहिजेत. आणि ते प्रत्येक 15 दिवसाला, म्हणजे एक फवारणी झाली तर दुसऱ्या 15 दिवसाला याची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये निंबोळी अर्ग 5% याची फवारणी 15-15 दिवसाच्या अंतराने आपण केली पाहिजे. त्याचबरोबर डायकोफॉल 18.5 EC हे जे कोळीनाशक आहे, हे स्पर्शजन्य कोळीनाशक आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिलीमीटर घेऊन आपल्याला ते फवारता येतं. आता हे जे डायकोफॉल 18.5 EC जे आहे ते बाजारामध्ये वेगवेगळ्या व्यापारी नावानं मिळतं. ही व्यापारी नावं कोणती येतं ते आहे केलथेन, डायफेल, कर्नल S, नंतर टिकटॉक, डायकोटॉप, डायकोमॅक आणि कोलोनेल अशी वेगवेगळ्या व्यापारी नावानं आपल्या भागामध्ये मिळतं. ज्या ज्या भागामध्ये हे वेगवेगळ्या व्यापारी नावानं मिळतं ते आपण चौकशी करून घेतलं पाहिजे. दुसरं जे कोळीनाशक आहे ते आहे फेनाझाक्विन 10 EC. हे स्पर्शजन्य आणि अंडीनाशक आहे. हे 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml घेऊन आपल्याला फवारायचे. व्यापारी नाव याचं आपल्याला जर पाहिलं तर मॅजिस्टर म्हणून आपल्याला मार्केटमध्ये हे मिळतं. आणि बाकीची पण व्यापारी नावं त्याची आहेत ती आपण चौकशी करून घेतली पाहिजेत. आणि दुसरं एक आहे की पाण्यात विरघळणारं गंधक ATWP, म्हणजे पाण्यात विरघळणारं जे गंधक आहे ATWP हे 1 लिटर पाण्यामध्ये 2.50 ग्रॅम घेऊन आपल्याला त्याची फवारणी करायची. आता हे जे पाण्यात विरघळणारं जे गंधक आहे याची पण वेगवेगळ्या नावानं व्यापारी नावानं बाजारामध्ये ते मिळतं. ते आहेत थायोविट, सल्टाफ, त्यानंतर सल्फेक्स पण मिळतं बाजारामध्ये, मॅसिसल्फ, नंतर सल्फोटॉक्स, अशा वेगवेगळ्या व्यापारी नावानं हे बाजारामध्ये मिळतात. तर शेतकरी बंधूंनो, जर ही आपल्याला वांज रोग पसरायचा नसेल तर ह्या इरिडोफाइट माइट्स म्हणजे हे जे कोळी आहेत
त्यांचं जर वेळीच व्यवस्थापन जर आपण केलं तर एका रोगग्रस्त झाडातून हा वाज रोग इतर निरोगी झाडामध्ये पसरणार नाही.